स्वागत आहे तुमचं एका नवीन चार्ट स्टोरीमध्ये. तर मित्रांनो, आज आपण कमवलेले आहेत सुमारे 4,500 रुपये. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की व्होलटाईल मार्केटमध्ये आपण कसं ट्रेड करू शकतो आणि कसं प्रॉफिट कमवू शकतो. तर चला सुरू करूयात आजच्या चार्ट स्टोरीसोबत. तर इथे आपण बघू शकता की बँक निफ्टी ओपन झालं होतं फ्लॅट आणि पहिल्या 30 मिनिटातच अराऊंड 500 पॉईंटची अपमूव्ह आली. तर याच्यानंतर आपण बघू शकता की प्रिव्हियसली एक मिनिट जरा प्रिव्हियसली डाऊन मूव्ह आली आहे, त्याच्यानंतर एक रिट्रेसमेंट आली आणि परत डाऊन मूव्ह इथे कंटिन्यू होती आहे. पण हे आपल्याला महत्त्वाचं आहे का? आहे. बट त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की इंट्राडेमध्ये प्राइस ॲक्शन कसं बनतं आहे. तर ते जाणून घेतलं आपण इथे आणि आपल्याला दिसतंय की पहिल्या 30 मिनिटात बायर्सची स्ट्रेंथ किती जास्त आहे, कारण ते आपल्याला दिसते या कॅन्डल्समध्ये. ही आणि ही कॅन्डल आपण बघू शकता की किती स्ट्रॉंग कॅन्डल्स आहेत. याच्यानंतरनं सेलिंग प्लॅन करणं म्हणजे लॉसला आमंत्रण दिल्यासारखंच आहे. तर त्याच्यामुळे मी इथे सेलिंग ट्रेड आता तरी प्लॅन करत नव्हतो, कारण आज तरी बायर स्ट्रॉंग दिसत होते. मग त्याच्यानंतरनं जेव्हा ही सेलिंग कॅन्डल बनली तेव्हा मला समजलं की सेलर्स देखील स्ट्रॉंग आहेत. आणि प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलेलं आहे की जेव्हा बायर्स आणि सेलर्स इक्वली जेव्हा स्ट्रेंथ दाखवतात तेव्हा मार्केट साईडवेज किंवा व्होलटाईल जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि आज ही कॅन्डल बनल्यानंतर माझ्या डोक्यात देखील तेच आलं आणि मी त्याच्यानुसार ट्रेड प्लॅन केला. तर चला बघूयात आपण आजचा ट्रेड. तर आपल्याला दिसतंय की इथे बायर स्ट्रॉंग होते, इथे सेलर स्ट्रॉंग होते. आता व्होलटाईल मार्केटमध्ये कसं ट्रेड करायचं? एकतर तुम्ही डेज लोला तुम्ही लॉंग करू शकता किंवा डेज हायला शॉर्ट करू शकता. आणि व्होलटाईल मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर तुम्ही शॉर्ट केले तर टार्गेट जास्त मोठं ठेवू नका आणि जर तुम्ही लॉंग केले तर टार्गेट जास्त मोठं ठेवू नका. का? कारण माईट बी व्होलटाईल मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते आणि लगेच इथून बायर्स परत किक इन होऊ शकतात किंवा बाईंग येऊ शकते आणि परत सेलर्स किक इन होऊ शकतात. कुठून सेल ऑफ येईल किंवा कुठून बाय ऑफ येईल ते कन्फर्म नसतं. त्याच्यामुळे टार्गेट व्होलटाईल मार्केटमध्ये एकदम छोटे ठेवायचे आणि त्याच्यानुसारच ट्रेड प्लॅन करायचा. मी देखील तेच केलं. चला बघूयात आजचे आपण ऑर्डर बुक. तर हे आहे आजचे पोझिशन्स. आपण कमवले सुमारे 4,500 रुपये. आणि आपण बघूयात ऑर्डर्स. तर हे मला आज 2 लॉट घ्यायचे होते कारण टार्गेट छोटं होतं आणि स्टॉप लॉस देखील छोटा ठेवायचा होता. तर फर्स्ट ट्रेड आपण पंच केला होता 146ला. तर 146 म्हणजे कुठे? सुमारे ही जेव्हा ग्रीन कॅन्डल क्लोज झाली तर एक्झॅक्टली आपण या कॅन्डल नंतरनं इथे लॉंग केलं होतं आणि स्टॉप लॉस होता सुमारे या कॅन्डलच्या लोच्या आसपास इकडे. आणि टार्गेट मी छोटंच ठेवणार होतो कारण मी प्लॅन केलं होतं की आज मार्केट व्होलटाईल किंवा साईडवेज असू शकतं आणि त्याच्यानुसारच ट्रेड घेतला होता. पण इथे झालं काय? फंड रिक्वायरमेंटमुळं माझा एकच लॉट पंच झाला आणि लगेच प्राईस इथे वरती अपमूव्ह दिली. मग आपण चेज नाही करायची आणि रँडमली कुठे पण एंट्री नाही करायची. बट फॉर्च्युनेटली प्राईस परत खाली आली आणि मी माझा सेकंड लॉट इथे एंटर करून दिला. आपण इथे बघू शकता की मी फक्त मार्जिन रिक्वायरमेंटसाठी हा लेग ओपन केला आहे 51,500चा, जो की मी बाय केला आहे ऑप्शन 200 रुपयाच्या आसपास. का? कारण माझ्याकडे फंड्स कमी होते आणि मला 2 लॉट घेण्यासाठी ते कमी पडत होते. तर मी इथे हा लेग ओपन केला आणि मी सेल केला आहे एक सेम लेग जो की 54,500चा 158ला. 158 म्हणजे या कॅन्डलमध्येच. ही कॅन्डल जेव्हा क्लोज होती इथे, तर इथे मी सेकंड लॉट सेल करून दिला पुट ऑप्शनचा. आणि इथे स्टॉप लॉस थोडासा मोठा होता त्याच्यामुळे मी थोडा दूरचा पुट ऑप्शन जो की आहे 54,500चा सेल केला. जनरली मी ATM सेल करतो पण आज 54,500चा केला. का? कारण स्टॉप लॉस मोठा होता. आणि टार्गेट कसं डिसाईड केलं आता? तर इथे आपण बघू शकता की या झोनमधून ब्रेकडाऊन येऊन सेल ऑफ आला आहे आणि 55,000 एक राऊंड नंबर देखील आहे. तर इथे 2 गोष्टी होऊ शकतात. व्होलटाईल मार्केटमध्ये आपल्याला माहिती आहे की टार्गेट नेहमी कन्झर्वेटिव्हच ठेवलं पाहिजे. मग इथे कन्झर्वेटिव्ह टार्गेट काय होतं? एक्झॅक्टली फर्स्ट रेजिस्टन्स झोन. आणि इथे तो दिसत होता मला हा एरिया. का? कारण इथे प्रिव्हियसली ब्रेकडाऊन आलं होतं आणि हा एक राऊंड नंबर देखील होता. राऊंड नंबर तुम्हाला माहिती आहे की ॲज अ रेजिस्टन्स और ॲज अ सपोर्ट ॲक्ट करतात. मी पण तेच केलं आणि टार्गेट ठेवलं माझं 55,000 2030च्या आसपास.
आणि आपण इथे बघू शकता मी एक्झिट कुठे केलं आहे. एक्झॅक्टली एक्झिट केलं आहे आपण इथे 219च्या आसपास आपण एक्झिट केलं आहे. तर इथे जर मायन्यूट 1 मिनिटमध्ये आपण जर बघितलं तर एक्झिट केलं आहे आपण 219 म्हणजे एक्झॅक्टली टॉपला, एक्झॅक्टली इथे. तर इथे मला माहीत होतं का इथून रिव्हर्स होणार आहे? मला नव्हतं माहिती की बँक निफ्टी इथून रिव्हर्स होणार आहे. पण माझ्या डोक्यात क्लिअर होतं की आज साईडवेज किंवा व्होलटाईल मार्केट असू शकतं आणि त्याच्यामुळे मी टार्गेट कन्झर्वेटिव्ह ठेवलं जे की होतं फर्स्ट रेजिस्टन्स झोन. आणि त्याच्यामुळे आपण इथे व्यवस्थित टायमिंगला बाहेर पडू शकलो आणि आपला ट्रेड चांगला ठरला. तर प्रॉफिटेबिलिटीसाठी हेच गरजेचं आहे की तुम्ही पहिले कंडिशन्स तपासा की कशा आहेत, आयडेंटिफाय करा की मार्केट साईडवेज आहे, व्होलटाईल आहे किंवा ट्रेंडिंग असू शकतं, बायर्सची स्ट्रेंथ किती आहे, सेलरची स्ट्रेंथ किती आहे आणि मग त्याच्यानुसार ट्रेड प्लॅन करा. रँडमली इथे ब्रेकडाऊन दिसतंय की डेज लो ब्रेक दिसतोय, चला इथे मोस्ट रिटेल ट्रेडर्सनी हेच करतात की इथे डेज लो आहे, डेज लोचं ब्रेकडाऊन स्ट्रॉंग कॅन्डलने दिले तर इथे सेल करा. एवढं बुकिश डेफिनेशनच्या अराउंड मार्केट चाललं असतं तर सगळ्यांनीच पैसे कमवले असते. पण असं नसतं. मार्केट नीट आयडेंटिफाय करा की कुठे कुठल्या फेजमध्ये बायरची स्ट्रेंथ काय आहे, सेलरची स्ट्रेंथ काय आहे आणि त्याच्या अराउंड ट्रेड प्लॅन करा. तर हा होता आजचा ट्रेड आणि आज आपण केला आहे चांगला प्रॉफिट आणि ही होती आजची स्टोरी. मी तुमच्यासाठी असेच स्टोरी आणि असेच ट्रेड्स घेऊन येणार आहे ज्याने मी पण शिकू शकतो आणि तुम्ही पण शिकू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत व्यवस्थित ट्रेड करा आणि रिस्क मॅनेज करा. धन्यवाद.